शेवटी आमच्या बाळाचे नाव ठेवले. नमस्कार, मी प्राजक्ता स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजचा व्हिडिओ आहे बाळाच्या नामकरण समारंभाविषयीचा. बाळ जन्मल्यापासून माझी खूप इच्छा होती की त्याचे नामकरण हे एका छान मुहूर्तावर व्हावे आणि तो मुहूर्त म्हणजे रामनवमीचा असावा. तो दिवस शेवटी आला. 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आमच्या लहानग्याला त्याचं अधिकृत नाव मिळणार होतं. नमस्कार मंडळी, चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला आमच्या बाळाच्या आयुष्यातील एका खूप महत्त्वाच्या दिवसाच्या पडद्यामागे घेऊन जात आहोत. तो म्हणजे नामकरण संस्कार. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूयात हा सोहळा. नामकरण संस्कार म्हणजे नक्की काय? याचा अर्थ आहे नाव तयार करणे. नाम आणि करण यांचे मिलन. बाळाला त्यांची अधिकृत ओळख देण्यासाठी आणि त्यांना दीर्घायुष्य तसेच उत्तम आरोग्याचे आशीर्वाद मिळावेत म्हणून जन्मल्यानंतर साधारणपणे 12व्या दिवशी हा विधी केला जातो. हे नाव केवळ एक निवड नाहीये, बाळाच्या भाग्याशी जुळणारे आहे. आजचा दिवस पूर्णपणे परंपरा आणि प्रेमाचा आहे. आम्ही फक्त जवळच्या कुटुंबासोबत हा सोहळा साजरा करणार होतो आणि सगळेच खूप उत्साहाने तयार झाले होते. हा सोहळा गणपती बाप्पाच्या प्रार्थनेने सुरू झाला, जेणेकरून बाळाच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील. आता त्या क्षणाची वेळ आली आहे ज्याची आम्ही सर्वजण वाट बघत होतो. प्रत्यक्षात नामकरण ही एक अतिशय सुंदर परंपरा आहे. कार्यक्रम माहेरी असल्यामुळे प्रज्वीतच्या बाबांनी म्हणजेच माझ्या वडिलांनी आणि त्याच्या मामाने कार्यक्रमाची पूर्ण व्यवस्था केली होती. कुठेही कशाचीही कमी पडू नये त्याकरता पूर्णपणे काळजी घेतली गेली. बाळाची हौस-मौस व्हावी म्हणून कार्यक्रमाचे नियोजन सुंदररित्या केले होते. सभागृहामध्ये आमचे स्वागत करताना पुष्पवर्षाव केला गेला आणि आम्ही स्टेजकडे प्रस्थान केले, जिथे अगदी सुंदररित्या पाळणा सुशोभित करण्यात आला होता. पाहुण्यांचा योग्यरित्या पाहुणचार व्हावा यामध्ये बाळाचे आजोबा म्हणजेच बाळाचे बाबा आणि मामा व्यस्त असल्यामुळे बाळासोबत त्यांचे क्षण टिपण्यास राहून गेले. सगळ्यांकडची प्रथा ही वेगवेगळी असते. त्याचप्रमाणे आमच्याकडे बाळाचे बारसे सुरू होण्यापूर्वी बाळाच्या आईची ओटी भरली जाते. जवळच्या निवडक पाहुण्यांनी ओटी भरल्यानंतर बारशाच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. भगवान श्रीरामांचा पाळणा, श्रीकृष्णाचा पाळणा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा असे देवांचे पाळण्यांचे उच्चारण करून शेवटी बाळ जन्माचा पाळणा म्हणून बाळाच्या आत्याने बाळाच्या कानामध्ये त्याचे नाव घेतले. नाव हे बाळाला त्याची ओळख आणि जगाची ओळख करून देण्याचे पहिले पाऊल असते. मंडळी, कुटुंबियांनो, मित्रांनो, आणि आम्ही आमचे बाळाचे नाव ठेवले आहे प्रज्वीत. हा सोहळा
पाळणा समारंभाने संपन्न झाला। ही एक पद्धत आहे। बाळाला त्याच्या झोक्याची औपचारिक ओळख असते आणि त्याच्या सुरक्षिततेचे प्रतीक असते। आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढ्या पाळण्याचा आवाज सुरू असून देखील बाळ शांतपणे संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत झोपी गेला होता। त्यानंतर थोडा काळ तो परत उठला आणि तेवढ्या वेळात आम्ही त्याच्या नावाच्या पाटीचे उद्घाटन केले। वडीलधाऱ्यांकडून आशीर्वाद घेतल्यानंतर आम्ही पालकत्वाच्या या प्रवासाला सुरुवात करत असताना त्यांचे प्रेम आणि अनुभव आमच्यासाठी सर्व काही मानले। कोणताही भारतीय सण मोठ्या मेजवानीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। हा आनंदाचा टप्पा साजरा करण्यासाठी आम्ही आमच्या सर्व पाहुण्यांसाठी स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था केली होती। भोजनाचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर बाळ पुन्हा झोपी गेला। तर मंडळी, आमच्या लहानग्याच्या नामकरण संस्काराचा सोहळा इथेच संपतो। हा दिवस खूप सुंदर आणि अविस्मरणीय होता। हा दिवस तुमच्यासोबत शेअर करून आम्हाला खूप आनंद झाला। आम्हाला आमच्या बाळाला इतकं प्रेम आणि आशीर्वाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। एका सुंदर नावासह आम्ही आता अधिकृतपणे 3 जणांचे कुटुंब झाले आहोत। प्रज्वित हे नाव तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। या व्हिडिओला लाईक करायला आणि पुढील व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू। धन्यवाद।